काय सांगाल महानगरपालिकेची जी फेरीवाल्यांवरती कारवाई होती या संदर्भामध्ये आज आपण प्रभाग 4 मध्ये आक्रमक भूमिका होती, आंदोलन केलं, काय नेमकी भूमिका? आमची भूमिका हीच होती की जे नगरसेवक सभापती आहेत ते अधिकाऱ्यांवर कुठेतरी दबाव टाकून रामदेव पार्क असेल त्या परिसरातील 65 दिवसापासून मराठी फेरीवाले त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। इतर ठिकाणी प्रभाग 4 मध्ये कुठल्याही ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई होत नव्हती, त्यामुळे आम्ही 15 दिवसापासून त्यांच्याशी चर्चा करतोय, पण त्या चर्चेतून मार्ग निघाला नाही, म्हणून आज आम्हाला आंदोलन करावं लागले। अजून एक आमचा आरोप आहे की ज्या ठिकाणी फेरीवाले आहेत इतर परप्रांतीय त्यांच्याकडून हप्ता गोळा करण्याचं काम सभापती नगरसेवक करतात, त्यामुळे त्या फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही आणि फक्त मराठी फेरीवाले जे पैसे देत नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे। तुम्ही नगरसेवक आणि सभापती यांच्यावरती एवढे गंभीर आरोप करतात, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला आता काय शाश्वती दिली आहे? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निष्पक्षपाते जी कारवाई आहे ती रोज होणार आहे आणि ही कारवाई ही फक्त रामदेव पार्क नाही तर पूर्ण प्रभाग 4 मध्ये करण्याचे आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलं होतं। प्रभाग 4 मध्ये नियमित आंदोलन केल्यामुळे नियमित कारवाई होईल हीच अपेक्षा करतो। अन्यथा पुढच्या वेळेला जे आज शांतपणे आंदोलन होतं, पुढच्या वेळेला आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून त्यांचे एक हवा उडवून टाकू। सभापती आणि नगरसेवकांवरती जे तुम्ही आरोप केलेले ह्या आरोपाचे काही पुरावे तुम्ही सादर केलेत का? पुरावे सादर करण्याची गरजच नाही, कारण की फक्त एकाच एरियातली फेरीवाल्यांवर कारवाई होते, इतर फेरीवाल्यांवर का कारवाई होत नाही? म्हणजे त्या ठिकाणी येऊन काहीतरी त्यांना आर्थिक लागेबंदी असल्यामुळे ती कारवाई होत नाही, हा आमचा आरोप आहे। आणि त्यात आरोप करण्यासारखं काय नाही, अख्ख्या मीरा भाईंदर शहराला माहिती आहे नगरसेवकांकडे करायला काम नाही, टाकायला पत्र नाही ना, काय फक्त आमदार जो पगार देतात त्यांच्यावर त्यांची उपजीविका होते, आता त्यांच्याकडे साधनच नाही, त्यामुळे फेरीवाल्यांकडनं हे अशा पद्धतीने वसुली करून स्वतःचं घर चालवत आहेत। धन्यवाद। बस अजून ह्याच्याविषयी काय तुला